नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील अंबाळाकुंड तलाव आज हजारो दीपांच्या प्रकाशाने उजळून निघाला। गंगा दशहरा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य माँ गंगा दीप महोत्सव 2026 मध्ये हजारो भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत भक्ती आणि श्रद्धेचा अनोखा संगम अनुभवला। वैदिक मंत्रोच्चार, अखंड ज्योत, आकर्षक रथयात्रा, भव्य आतिषबाजी आणि दीपदानामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला। भारतीय जनसेवा मंडळाच्या पुढाकारातून आयोजित या सोहळ्याने रामटेक परिसरात धार्मिक आणि सांस्कृतिक एकतेचे दर्शन घडवले। पाहूया आमचे प्रतिनिधी अजय मेहरकुळे यांचा हा विशेष रिपोर्ट। गंगा दशहरा पर्वानिमित्त रामटेक तालुक्यातील अंबाळाकुंड तलाव परिसरात भारतीय जनसेवा मंडळातर्फे भव्य माँ गंगा दीप महोत्सव 2026 चे आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्याची सुरुवात रामटेक गड मंदिर परिसरातील अगस्त्यमुनी आश्रमातून अखंड ज्योत प्रज्वलित करून करण्यात आली। ही पवित्र ज्योत रामटेक शहरातून भव्य मिरवणुकीद्वारे अंबाळा तलावात आणण्यात आली होती। मार्गभर भक्तांनी जयघोष करत या धार्मिक सोहळ्याचे स्वागत केले। अंबाळा तलाव घाटावर पोहोचल्यानंतर वैदिक पद्धतीने मंत्रोच्चारात माँ गंगेची विधिवत पूजा करण्यात आली। नामवंत साधू संतांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या पूजा विधीमुळे संपूर्ण परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते। कार्यक्रमातील आकर्षण ठरली ती भव्य रथयात्रा आणि नेत्रदीपक आतिषबाजी, रंगबिरंगी रोषणाई आणि आकाशात झेपावणाऱ्या फटाक्यांच्या प्रकाशाने अंबाळा तलाव परिसर उजळून निघाला। हजारो भाविकांनी या अद्भुत सोहळ्याचा आनंद घेतला। विशेष म्हणजे स्थानिक नागरिकांनी आपल्या घरातून दीप आणून तलाव परिसरात प्रज्वलित केले। हजारो दीपांच्या प्रकाशामुळे घाट परिसर जणू दिव्यांच्या महासागरात परिवर्तित झाला। श्रद्धा आणि भक्तीचा हा अनोखा नजारा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। कार्यक्रमाला माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी, रामटेक नगर परिषद अध्यक्ष ब्रिकेत महाजन, राहुल कोठेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। त्यांच्या हस्ते दीपकलशाचे विधिवत विसर्जन करण्यात आले। कार्यक्रमाच्या समारोपावेळी उपस्थित भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। धार्मिक परंपरा, सामाजिक एकात्मता आणि भारतीय सुसंस्कृतीचे दर्शन घडवणारा हा दीप महोत्सव भाविकांच्या स्मरणात कायम राहणार आहे। हर एक वर्ष अपने ज्येष्ठ शुक्ल दशमी तिथि के निमित्त वहाँ गंगा दशहरा के पूजन पिछले 20 वर्षों से स्वर्गवासी परम पूजनीय गोपालदास जी महाराज जी इनके प्रेरणा से और सभी अंबाड़े के और परिसर के संत के प्रेरणा से इस पवित्र अंबाकुंड क्षेत्र में हजारों लोगों के, भक्तजनों के यहाँ पर उपस्थिति में अनेक दीप यहाँ पर प्रज्वलित करके माँ गंगा मैया की आरती यहाँ पर पूजन किया गया है। श्री क्षेत्र अंबाळा येथे गंगा दशहरा निमित्त रामटेक येथील हजारोच्या संख्येत राम भक्तांनी गंगा दशहरा आरती पूजन केले। आज या गंगा दशहरा निमित्त रामटेकमध्ये अतिशय हर्षोल्लासामध्ये लोकांनी घरोघरी आपल्या आपल्या रांगोळ्या काढल्या। श्री राम मंदिर अगस्त्यमुनी आश्रम इथून जी ज्योत निघते त्या ज्योतीचे प्रत्येक घरी स्वागत करण्यात आले। रस्त्यांनी फुलाची वर्षा झाली। त्यानंतर अंबाळा येथे ज्योत आल्यानंतर अंबाळा येथील समस्त ब्राह्मण लोकांनी गंगा आरतीचे पूजन करून, विधिविधानाने पूजन करून आज ही गंगा आरती संपन्न केली। या गंगा आरतीमध्ये रामटेक येथील हजारो श्रद्धालू आणि तसेच आमच्या रामटेकचे अनेक जे संघटन आहेत त्यांनी सहयोग करून, त्यांनी अतिशय परिश्रम घेऊन आजच्या या कार्यक्रमाला मौलाची एक योगदान दिलं आहे आणि त्यांच्या सहकार्याने हा गंगा दशहरा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला आहे। गंगा दशहरा निमित्त अंबाळाकुंड तलावात आयोजित करण्यात आलेला या भव्य दीप महोत्सवाने श्रद्धा आणि संस्कृतीचा अनोखा संगम घडवून आणला। हजारो दीपांच्या प्रकाशात उजळलेला घाट, वैदिक मंत्रोच्चार, रथयात्रा आणि महाप्रसादामुळे हा सोहळा रामटेकच्या धार्मिक इतिहासातील संस्मरणीय क्षण ठरला आहे।